नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर कृषी पदवीधरांसाठी एक संधी आलेली आहे, त्याच्यासाठी एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि या जाहिरातीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात कोणतीही परीक्षा नसणार आहे मित्रांनो, त्यासोबतच परीक्षा शुल्कही नसणार आहे। मग याच्यासाठी पात्रता काय लागेल, नेमकी तुमची निवड कशा पद्धतीने होईल, पगार किती मिळणार आहे, जॉब लोकेशन काय असणार आहे, नेमकी कामं काय करावे लागतील आणि अनुभव वगैरे लागेल का, फ्रेशरला काही संधी आहे का, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि कृषी सेवक कृषी सहाय्यकच्या जे आपल्या टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलची जी बॅच मित्रांनो तर ती आपण ऑलरेडी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर लॉन्च केलेली आहे, तर तिथून तुम्ही हे बॅच जॉईन करू शकतात। आणि बॅच जॉईन करण्याचा हा सगळ्यात बेस्ट पिरियड आहे, कारण की दिवाळी निमित्त इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर आपण 20% सूट ठेवलेली आहे। इथं पण तुम्हाला दिवाळी हा कोड यूज करून 20% सूट मिळू शकते। ही ऑफर फक्त 24 ऑक्टोबर पर्यंत, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। आता ही जी जाहिरात आलेली ही नेमकी कुठे आलेली मित्रांनो, तर एक लक्षात घ्या मित्रांनो, एक महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0। हा एक महाराष्ट्र शासनाचा प्रकल्प आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो। आणि हा प्रकल्प जो आहे ना तर तो वर्ल्ड बँकच्या सहाय्याने महाराष्ट्र सरकार पूर्ण करते। वर्ल्ड बँक आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे काही कर्मचारी त्यांना लागतात, जे काही अधिकारी त्यांना ते लागतात, तर ते काय केलेले त्यांनी कंत्राटी पद्धतीने आउटसोर्सिंगने ते भरलेले आहे। आणि हे आउटसोर्सिंगसाठी त्यांनी एका कंपनीला हे दिलेले काम, त्या कंपनीचं नाव आहे T&M सर्व्हिसेस कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड। आता या कंपनी मार्फत जे आहे तर ते भरती जी आहे तर ती यावेळी इथं केली जाणार आहे। हा कुठलाही सरकारी जॉब तुमचा नसणार आहे, पण तुमच्यासाठी एक संधी जी आहे तर ही चांगलीच असणार आहे की तुम्ही एक सरकारी उपक्रमासोबत काम करताय। तर हे जाणून घेऊया। बघा याच्यासाठी बघा कोणतेही अर्ज, बघा पद भरतीसाठी कोणते अर्ज शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही, हे तुम्ही इथे लक्षात घ्या। आणि जाहिरातीमध्ये सूचित केलेल्या पदांमध्ये आवश्यकतेनुसार इथं बदल होऊ शकतो। फ्रेशरला पण एक चांगलं 25,000 प्लस सॅलरीचं एक जॉब पण आहे मित्रांनो, तो पण मी तुम्हाला इथे सांगतो। ओके, बघा ही पद तात्पुरत्या स्वरूपाची असून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येत आहे। सदर पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्या पदावर उमेदवारास कोणताही हक्क प्राप्त होणार नाही, म्हणजे तो काही तिथं परमनंट नाही होणार मित्रांनो। परंतु खूप सारे उमेदवार जॉबची प्रिपरेशन करत असतात, सरकारी जॉबची तयारी करतायत, त्यासोबतच त्यांना वाटतं की मी जॉब करावा आणि त्यासोबतच माझी तयारी करावी, तर त्यांच्यासाठी हा एक बेस्ट प्लॅन जो आहे तो असू शकतो। तर बघूया आपण इथं काय माहिती दिलेली काही नाही। मी इथं पुन्हा कंटिन्यू याच्यावर क्लिक करतो। तर बघा दोन पद्धतीच्या पदांसाठी आलेले, बघा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई आणि जिल्हा स्तर, उपविभागीय स्तर आणि समूह स्तर यांच्यावर जाहिराती आलेल्या आहेत। पहिली जी जाहिरात आहे त्याच्यासाठी 24/10/2025 डेट आहे आणि दुसऱ्या जाहिरातीसाठी 31/10/2025 इथं डेट आपल्याला पाहायला मिळते। ऑनलाईन अर्ज हे 17/10/2025 पासून जे आहे तर ते इथं सुरू होणार आहे। आता कामाचं स्वरूप काय मित्रांनो, बघा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा प्रकल्प कशाशी संदर्भातले, बघा हा कृषी विभागाचा प्रकल्प आहे, ज्याच्यासाठी जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेकडून त्यांना वित्त पुरवठा जो आहे तो केला जातो। या अंतर्गत हवामान संयुष्ट म्हणजे क्लायमेट रेझिलिएंट सस्टेनेबल ऍग्रीकल्चर प्रणाली निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतो। या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश लहान आणि जे मार्जिनल शेतकरी, सीमांत शेतकरी यांची क्षमता वाढवणं, संसाधनांची प्रभावी व्यवस्थापन करणं, तर या सगळ्या गोष्टी इथं जे आहेत तर ते असणार आहेत मित्रांनो। आता आपण डायरेक्टली भरतीची जी जाहिरात जी आहे तर तेच पाहूया। बघा पहिलं जे पद आहे तर ते आहे हायड्रोलॉजिस्ट, एकच पद आहे, मुंबई इथं लोकेशन असणार आहे, मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स पाहिजे, पण पेमेंट किती असणार आहे 2,25,000 पेमेंट एवढं जे आहे तर ते इथं असणार आहे मित्रांनो। ओके, आणि इथं निवड कशी होणार आहे, तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यूज आहे तर तो घेतला जाणार आहे। बघा GIS याला पण 2,25,000 पेमेंट आहे, पण याला पण एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो। हे असे काही वरची पद आहेत तर ते तुम्ही बघू शकता, तर ते एक पद आहेत। आता हे महत्वाचे बघा, प्रकल्प अधिकारी GIS हा एक आहे, एकच पद आहे। प्रकल्प अधिकारी बघा इथं सगळ्यांना मिनिमम एक्सपिरियन्स 1 वर्षाचा मागितलेला आहे। आणि इथं ऍग्रीकल्चर वाले जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, बघा सॉइल मध्ये, बघा इथं पोस्ट ग्रॅज्युएशन इन इटोमॉलॉजी, ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, इथं सगळं कृषी वाल्यांसाठी आहे मित्रांनो। पण इथं 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण पगार कसा आहे मित्रांनो, डायरेक्ट 1 लाख रुपये पगार तुम्हाला इथं जो आहे तो इथं पाहायला मिळतो। बघा प्रकल्प अधिकारी प्रोजेक्ट ऑफिसर DBT एकच जागा आहे, मुंबई इथं असणार आहे, बॅचलर डिग्री असणार आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि 1 लाख रुपये पगार तुम्हाला जो आहे तो इथं मिळणार आहे। बघा अशाच पद्धतीने या प्रकल्पच्या एक जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात।
ओके, या सगळ्या जागा बघा इथं काही 50,000 रुपये, पण 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे बघा इन द रिलेव्हंट फील्ड, इन द गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पण एक्सपिरियन्स असेल तरी तुम्हाला इथं चालणार आहे मित्रांनो. या अशा पद्धतीने 1-1, 2-2 जागा इथं असणार आहेत. आता पुढची जाहिरात आहे तर ती महत्वाची मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा 21 पदसंख्या थोडीशी जास्त आपल्याला इथं वाढलेली दिसते. आता पुढचं जे महत्वाचं पद होतं तेच तुम्हाला सांगायचं होतं, ते म्हणजे समूह सहाय्यक, क्लस्टर असिस्टंट. 825 जागा आहेत आणि समूह स्तरावर तुम्हाला काम करायचे, पार ग्रामीण लेवलवर तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. आणि इथं स्पष्ट म्हटलेलं काय, फ्रेशर 22,000 रुपये वेतन प्लस 3,000चा ट्रॅव्हलिंग अलाउन्स, असं किती 25,000 रुपये दरमहा मिळणार आहे. आणि मेरिट बेसवर होणार आहे. तुमचं जे काही ऍप्लिकेशन असणार आहे, तुमचं जे काही शैक्षणिक पात्रता असणार आहे त्याच्यावर आधारित डायरेक्टली तुमची निवड जी आहे तर ती इथं केली जाणार आहे. 825 जागा आहेत, चांगलं आहे. ज्यांची बॅचलर डिग्री झालेली किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधून, बीई बीटेक झालं असेल, तुमचं काय झालं असेल ऍग्रिकल्चरचं, तर ते सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं चालतील मित्रांनो. पण फक्त ऍग्रिकल्चर वाल्यांसाठी 825 जागा आहेत इथं, फ्रेशरसाठी जागा आहेत. आणि येणाऱ्या 3 ते 5 वर्ष कालावधीसाठी तुम्हाला हा एक फिक्स जॉब जो आहे तो पाहायला मिळू शकतो. इथं परमनंटचे चान्सेस नसतात, कारण की ही आउटसोर्स कंपनीला दिलेली कंपनी हे तुमची सगळी पेमेंट करत असतं. इथं गव्हर्नमेंटला तुम्ही लायबल नसतात मित्रांनो, हे लक्षात घ्या तुम्ही. पण इथं जे काही उमेदवार आहे ज्यांना जॉबची गरज आहे तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ते जॉब सोबत त्यांना वाटत असेल मी अभ्यास करतो तर त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते इथं करू शकतात. बाकी इथं पूर्ण बघा समूह सहाय्यकांची, क्लस्टर असिस्टंट बघा इथं क्लस्टर असिस्टंट कुठे कुठे काय क्लस्टर असिस्टंट आहेत ते बघा इथं लातूर, संभाजीनगर, अमरावती, नागपूर इथं हे झोन जे आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात मित्रांनो. ओके, पदांची माहिती आणि पदांचे समांतर कामांचे वर्णन. तर इथं बघा हे सगळ्या हायड्रोलॉजिस्ट काय, टेक्निकल, आपण आता टेक्निकल असिस्टंट मे बी खालीच असेल सगळ्यात, आपण असं समजूया. टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर, प्रोजेक्ट अकाउंट, क्लस्टर असिस्टंट बघा 825 जागा आहेत. बॅचलर डिग्री और पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बघा इथं सगळ्या ड्युटीज दिलेल्या आहे. इम्प्लिमेंट द फार्मर फील्ड स्कूल, शेती शाळा कंपोनेंट ऍज पर द प्रोजेक्ट गाइडलाइन्स. Cooperate with the assistant agriculture officer and deputy agriculture officer in implementing various university trials, demonstration and mini kit distribution. म्हणजे काय, डायरेक्टली तुम्हाला ग्राउंड लेवलवर काम करावं लागेल. ज्या पद्धतीने कृषी सेवक, कृषी सहाय्यक काम करतो त्याच पद्धतीने डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट शेतीवर जाऊन ते जे आहेत तर ते काम करणार. पण यासोबतच तुम्हाला दरमहा 25,000 रुपये वेतन जे आहे तर ते इथं मिळणार आहे. आणि ही एक महत्वाची गोष्ट असणार आहे. इथं सगळ्या या रिस्पॉन्सिबिलिटी 20 रिस्पॉन्सिबिलिटी तर त्या सगळ्या इथं आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात मित्रांनो. हे अशा पद्धतीने असणार आहे. बघा प्रभाग कोणते कोणते असतील, झोन कोणते कोणते असेल, नागपूरमध्ये एवढे जिल्हे, अमरावती, संभाजीनगरच्या ह्याच्यात त्यांनी नाशिकला पण ऍड केलेले मित्रांनो. आणि लातूर विभागात हे पण जे आहे तर इथं ऍड केलेले आहे. बघा वरीलपैकी कोणत्याही एकाच प्रभागासाठी तुम्हाला जो आहे तर तो अर्ज इथं करण्यात येणार आहे. उमेदवाराने त्याने दिलेल्या प्रभागात असलेल्या जिल्ह्यांचा पसंती क्रमाने नोंदवणे इथं आवश्यक असणार आहे. म्हणजे एखाद्याला नाशिक पाहिजे असेल तर त्याला संभाजीनगरच्या प्रभागातून जे आहे तर ते फॉर्म इथं भरले जाणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये त्यांना अर्ज इथं दाखल करायचे, त्यांचे दस्तावेज पडताळणी होणार आहे. आणि डिजी लॉकर हे महत्वाचं आहे, कारण की डिजी लॉकरद्वारेच तुमचे सगळे ते जे आहेत तर ते चेक होतील. म्हणून डिजी लॉकर तुमच्याकडे इथं जे आहे तर ते असलं पाहिजे. बघा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथं असणार आहे, लक्षात घ्या. अंतिम गुणपत्रिकेवरील अंतिम टक्केवारी म्हणजे जे तुमचे पासिंग गुण असतील त्याच्या आधारे तुमची निवड इथं जी आहे तर ती केली जाणार. एक चांगली गोष्ट आहे. म्हणून जे कोणी सिरियस कॅन्डिडेट असतील तर ते नक्की इथं अर्ज जो आहे तर तो इथं करू शकतात. ओके, बघा ये पुढे जाऊन तुम्ही जे आहे तर ते डायरेक्टली इथं क्लिक केलं तर आता पुढे तुम्ही अर्जासाठी जे आहे तर ते क्वालिफाय होणार. मग इथं ईमेल आयडी, पासवर्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं तयार करावं लागतील. बघा इथं न्यू कॅन्डिडेट करावं लागणार आहे. मग इथं पुन्हा ही माहिती जी आहे तर ते तुम्हाला इथं फिल करावं लागणार आहे. अशा पद्धतीने आहे. हे लिंक वाटल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतो. ज्यांना लिंक पाहिजे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये लिंक हे टाईप करा. कमेंटमध्ये मी लिंक तुम्हाला उपलब्ध करून देतो मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यांना जी शासनाची परमनंट जॉबची ही संधी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपली ही बॅच आहे. तर या बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.